हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं ब्लाऊजची फिटिंग पाहणार आहोत. खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये ब्लाऊजची फिटिंग करायला आज शिकवणार आहे मी. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला बघा शोल्डर जोडताना काही अडचणी येत असतील किंवा बाही जोडताना अडचणी येत असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघा अस्तर जोडल्यानंतर बाही वगैरे व्यवस्थित चेक करायची आहे. आणि त्यासाठी इथं बघा अस्तर कसं जोडायचं ब्लाऊजला त्याचा व्हिडिओ मी याआधी चॅनलवर दिलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर इथं बघा ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते पाहूया. तर सर्वात पहिले इथं बघू शकता मी पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो सरळ बाजूकडून आपल्याला इथं ठेवायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला जो पुढचा आपला पार्ट असतो तर तो उलट्या साईडने ठेवायचा आहे. आता शोल्डर जॉईंट करताना बघा गळ्याकडून मी इथं अर्धा इंचवरती शिलाई टाकते. तर त्या पद्धतीने आपण इथे बघा अर्धा इंचवरती शिलाई टाकायची आहे. तर गळ्याकडून आपल्याला शिलाई डबल लॉक करायची आहे, म्हणजे घालताना जो ब्लाऊज आहे तर त्याची शिलाई निघणार नाही त्यासाठी. तर 2-3 टिपा एक्स्ट्राचे टाकायचे आहे, म्हणजे 3 टिपा तरी टाकायचे आहे, म्हणजे ब्लाऊज उसवणार नाही. आता बघा शोल्डर जॉईंट झाल्यानंतर आपल्याला इथे फिटिंगच्या साईडने या पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे. दोघं पार्ट सारखे आहे की नाही ते. तर इथं फिटिंगच्या साईडला दोघं पार्ट सारखे आलेले आहे. फक्त आता इथे बघा बाही जिथं आपण जोडतो तिथं थोडंसं एक्स्ट्राचं कापड दिसतंय तर ते इथं या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा बाही जोडायच्या अगोदर हे अशा पद्धतीने आपण चेक करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल बाही आपली ब्लाऊजला परफेक्ट अशी जोडली जाईल. आता इथे बघू शकता पुढचा मुंडा आपला इथं खोल आलेला आहे आणि पाठीमागचा थोडासा उथळ मुंडा आहे. तर अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे. जेवढी कटिंग ब्लाऊजची परफेक्ट राहील त्याच पद्धतीने ब्लाऊजसुद्धा आपला परफेक्ट येत असतो. तर या ब्लाऊजचा कटिंगचा सुद्धा व्हिडिओ मी याआधी चॅनलवर दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला बघा इथं शोल्डर आहे ते जॉईंट करायचं आहे. तर गळ्याकडून आपल्याला शिलाई लॉक करायची आहे, जेणेकरून जेव्हा ब्लाऊज घालणार तेव्हा ते उसवणार नाही. आता इथे बघा 3 टिपा टाकून घेतलेले आहे मी. एक्स्ट्राचे धागे वगैरे कटिंग करायचे, तेवढंच आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग वाढते. आता इथे बघा फिटिंगच्या साईडने आपण व्यवस्थित असं चेक करून घेणार आहोत. तर इथं सुद्धा बघा आपला एक्स्ट्राचा पार्ट दिसतो इथं, तर तो इथं कट करून घ्यायचा आहे. तर इथं पट्टीच्या मदतीने मी इथं बघा सरळ अशी लाईन आखून घेतलेली आहे. नंतर इथं बघा एक्स्ट्राचा जो पार्ट दिसतोय तर तो इथं मी कट करून घेतलेला आहे, म्हणजे आपली बाही आहे ती परफेक्ट इथं जॉईंट होणार. आता ही स्टेप झाल्यानंतर बघा बाहीला आपण जे अस्तर जोडलेलं आहे तर ते परफेक्ट आहे की नाही ते कसं ओळखायचं. तर त्यासाठी इथं बघा बाही आहे ती व्यवस्थित ठेवायची आधी बघा. तर या पद्धतीने इथं बघा बाही व्यवस्थित आलेली आहे. आता इथं बाहीचं सेंटर पॉईंट काढायचं आणि जेवढी बाही आपल्याला तिथं तयार पाहिजे शिवून तर ती आपल्याला इथं चेक करायची आहे. तर इथं बघा मी या पद्धतीने टेप ठेवलेला आहे. त्याच्यानंतर बघा 5.25 इंचची ही बाही तयार पाहिजे मला, तर त्यासाठी मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे बाहीला. बाहीचा सेंटर पॉईंट काढायचा, त्याच्यानंतर बाही जेवढी आपल्याला लांबी पाहिजे आहे तेवढं इथं मार्किंग करायचं आहे. आता बघा पाठीमागचा मुंड्याचा आकार आणि पुढचा मुंड्याचा आकार असं चेक करायचा आहे. आता इथे बघा मी पुढचा जो भाग आहे तो वरच्या साईडने ठेवलेला आहे, कारण इथं बाही जी घेतलेली आहे मी तर तिचा खोल मुंडा आहे तो वरच्या साईडने आहे. तर बाही जेव्हा आपण जोडतो तेव्हा ती आपण उलट्या साईडने जोडत असतो. आता इथे बघा या साईडला आपण पुढचा मुंड्याचा आकार तिथं दिसतोय तर तो पार्ट या साईडला जोडणार आणि ती दुसरी बाही होती ती त्या साईडला जोडली जाईल, म्हणजे आपल्या बाहीला आपण परफेक्ट असं अस्तर जॉईंट केलेलं आहे. आता इथे बघा बाही कशी जोडायची. तर बाही जोडताना जिथं आपण शोल्डर जॉईंट केलेला आहे त्याचा सेंटर पॉईंट दिसतोय तर बाहीचं सुद्धा सेंटर पॉईंट त्याच्यावरती ठेवायचा आहे. आणि जेवढं आपण इथं मार्जिन धरलेलं आहे, म्हणजे पाव इंच किंवा तुम्ही अर्धा इंच घेतलं असेल त्याच्यानुसार तुम्ही इथं शिलाई टाकायची आहे. तर इथं बघू शकता सेंटरपासून बाहीला जॉईंट करायचं आहे. तर त्यासाठी एका साईडने या पद्धतीने बघा पाव इंच एवढं अंतर घेऊन मी इथं बाही शिवून घेते एका साईडची. त्याच्यानंतर बघा या पद्धतीने पलटवून घ्यायचं आहे. आता परत आपल्याला सेंटरपासून बाहीला इथं जोडायचं आहे. तर बाही ओढायची नाही, जसा आहे तसा आपल्याला गोल फिरवत इथं हा जो पार्ट आहे तर तो इथं फिरवत आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर पहा या पद्धतीने. तर छोट्या-छोट्या ज्या गोष्टी असतात त्या जर आपण लक्षात ठेवल्या तर ब्लाऊज आपला बिघडत नाही. तर या पद्धतीने बघू शकता आपण एका साईडने बाही आपण जॉईंट करून घेतलेली आहे. आता बघा पुढची स्टेप बाहीला संपूर्ण अशी शिलाई टाकायची आहे. जेवढे आपण पार्ट जॉईंट करत असतो तर त्यांना डबल टिप टाकायची असते. तर बाहीलासुद्धा या पद्धतीने बघा एक्स्ट्राची इथं मी शिलाई टाकून घेतलेली आहे. आता सरळ बाजूकडून आपल्याला परत एक इथं शिलाई टाकायची आहे, म्हणजे धागे वगैरे जे ब्लाऊजचे निघत असतील तर ते आतल्या साईडला ते लोक होऊन जातील आणि निघणार नाही ते, म्हणजे ब्लाऊजला
आपला परफेक्ट असा फिनिशिंगमध्ये दिसेल आतल्या साईडला सुद्धा. तर इथं बघा एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे. आता तुम्ही मार्जिन इथं जेवढं घेतलं असेल त्याच्यानुसार तुम्ही इथं ब्लाऊजला फिटिंग टाकायची आहे. तर इथं मी बघा 1.5 इंच मार्जिन घेतलेली होती. तर त्यासाठी इथं बघा मी एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकलेली आहे. पाव इंचपेक्षा कमी अंतर घेतलेलं आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने बाही शिवून घेणार आहोत. तर इथं बघा बाही या पद्धतीने चेक करून घ्यायची आहे, म्हणजे जोडताना कमी जास्त होऊ नये यासाठी. तर आपण दुसऱ्या साईडची सुद्धा या पद्धतीने चेक करून घेणार आहोत. इथे थोडंसं एक्स्ट्राचं कापड वाटत होतं, ते इथे मी कट करून घेतलं. आता बघा बाहीचा सेंटर पॉईंट काढायचा आणि बाही लांबी जेवढी हवी आहे तेवढं आपलं इथं मार्किंग करून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला ती बाही जेव्हा जोडणार तेव्हा सोपं जाणार. आता शोल्डरचे तिथे बघा सेंटर पॉईंट आहे, तिथं आपल्याला ही बाही ठेवायची आहे. बाहीचं सेंटर पॉईंट आणि सेंटरपासून आपल्याला बाही शिवायची आहे. म्हणजे काय होईल ते बाहीमध्ये चुन्या वगैरे येत नाही आणि परफेक्ट अशी बाही आपली इथं शिवून तयार होते. तर आता इथं बघा अर्धा इंचची मार्जिन धरून मी इथं बाही आहे ते एका साईडने शिवून घेतलेली आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने इथं बाहीला शिलाई मारायचं आहे. सेंटरपासून सुरुवात करायची. तर या पद्धतीने बघा थोडं थोडं असं फिरवत आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता. तर खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि नवीन शिकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ दररोज पाहायला भेटतील त्यासाठी. आता इथे बघा बाहीला संपूर्ण अशी आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडायचा, नाही तर मग काय होईल की बाही आणि ते कापड आहे ते आतल्या साईडला व्यवस्थित होणार नाही, ते गोळा होऊन जाईल. तर तसं होऊ नये यासाठी व्यवस्थित चेक करायचं आणि आपल्याला शिलाई टाकायची आहे. आता बघा या साईडने सुद्धा आपल्याला सरळ बाजूकडून एक कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे. बघा या पद्धतीने पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला इथं शिलाई टाकायची आहे. तर पहा मी इथं एक्स्ट्राचं दिसतंय ते इथं मी कट करून घेते, म्हणजे ते तसंच आपलं फिटिंग व्यवस्थित इथं ब्लाऊजला राहील. आता संपूर्ण ब्लाऊजला उलट्या साईडने फिरवून घ्यायचं आहे. या पद्धतीने बघा दोघं साईडने व्यवस्थित फिरवून घ्यायचा आणि जे आपण शिलाई मारलेली आहे बघा एकदम कोपऱ्यावरती, तसंच इथं सुद्धा आपल्याला आतल्या साईडला सुद्धा एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे. म्हणजे काय होईल आपल्याला फिटिंगची मापं टाकायला एकदम सोपं जाणार त्यासाठी. तर इथं बघा मी एकदम कोपऱ्यावरती इथं शिलाई टाकून घेते. बघू शकता तुम्ही या पद्धतीने. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने इथं शिलाई टाकून घेऊया, म्हणजे आपल्याला फिटिंग करायला सोपं जाईल. तर पहा इथं या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पकडायचं आहे. खालचा कापड गोळा झालेला आहे की नाही ते चेक करायचं. व्यवस्थित असेल तर असं सरकवत आपल्याला इथं शिलाई टाकायची आहे कोपऱ्यावरती आणि स्टार्टिंगला शिलाई लॉक करायची आणि शेवटला सुद्धा शिलाई लॉक करायची आहे, म्हणजे ती उसवणार नाही. आता इथं बघा दंडगेरचं माप तुमचं जेवढं असेल तेवढं इथं घ्यायचं आहे. तर इथं दंडगेरचं माप बघा 6 इंच आहे. तर 2 इंच मी इथं मार्जिन घेतलेलं होतं, त्यासाठी इथं बघा 6 इंच इथं दंडगेरचं माप टाकते मी इथं. त्याच्यानंतर इथं छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर छातीचा चौथा भाग इथं बघा मी 9.5 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा कमरेच्या साईडला सुद्धा आता इथं बघा कमी जास्त तब्येतनुसार इथं कमरेचं माप असतं. तर त्यासाठी खालच्या साईडला सुद्धा मी इथं 9.5 इंच घेतलेला आहे. तर या पद्धतीने आता बघा तिघं पॉईंट जे आहे तर ते आपल्याला इथं पट्टीच्या मदतीने सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला शिलाई मारायला सोपं जाईल त्यासाठी. तर इथं बघा मी एक शिलाई टाकून घेते फिटिंगची आणि बाकीचे जे एक्स्ट्राचं इथं मार्जिन दिसते त्याच्यावरती नंतर आपण इथं जेव्हा आपण कमर चेक करणार त्याच्यानुसार मग आपण इथं 2-3 शिलाईने एक्स्ट्राचं टाकून द्यायचं, म्हणजे त्यांना लुझिंगसाठी आपण ती शिलाई टाकत असतो. तर आता दुसऱ्या साईडला सुद्धा बघा दंडघेरचं माप टाकायचं आणि त्याच्यानंतर इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. फिटिंगनुसार तुम्ही जेवढा घेत असाल तेवढं. आता इथे सुद्धा 9.5 इंच घेतलेले मी. आता व्यवस्थित असं बघा इथं शिलाई टाकायची आहे. तर बाही जी आहे ती व्यवस्थित इथं पकडायची, शिलाई लॉक करायची पहिले, त्याच्यानंतर खालच्या साईडला इथं शिलाई लॉक करायची आहे. आता इथं बघा आपण दोघं साईडला फिटिंगची मापं टाकलेली आहे. आता कमरेचं माप घ्यायचं आहे. तर इथं बघा व्यवस्थित असं पकडायचं आहे आपल्याला कमरेच्या साईडला आणि कमर किती आहे ते चेक करायचं आहे. तर पहा इथं 36 इंच आलेलं आहे. तर ब्लाऊज इथं बरोबर आलेला आहे फिटिंगमध्ये, जेवढी फिटिंग हवी होती तेवढी. तर इथं बघू शकता आता या पद्धतीने एक्स्ट्राची जी मार्जिन दिसते तर तिथे आपल्याला शिलाई टाकायची आहे नंतर. तर ब्लाऊजला बघा इथं आता सरळ बाजूकडून तुम्हाला दाखवते, म्हणजे तुमचं लक्षात येईल ब्लाऊजची आपण फिटिंग केलेली आहे.
ती कशा पद्धतीने आलेली आहे ते. तर बघू शकता एकदम परफेक्ट असा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. धन्यवाद.